अशा प्रकारे आपलं आजचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय। ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा। सकाळपासून आपली जर्नी चालू आहे। आता 10 वाजून 10 मिनिटं झालेत। गाईज तुम्ही बघू शकतात आज आपण खोपोलीला आलो आहोत आणि मॉर्निंगपासून आपली जर्नी चालू आहे। आता ॲप्रॉक्सिमेटली 10:30 वाजलेत। आपण खोपोली स्टेशनला आहोत आणि खोपोलीला का आलो आहे ह्याचं मेन रिझन पप्पा एक्सप्लेन करतील। अष्टविनायकपैकी एक जो गणपती आहे जो महड गावामध्ये आहे त्यासाठी आपल्याला खोपोलीला उतरून आपण रिक्षाने जाणार आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि तसंच त्यानंतर आपण पालीचं सुद्धा गणपती त्यामध्ये काउंट करणार आहे। त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि पूर्ण ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा। खोपोली स्टेशनपासून आम्ही एक ऑटो पकडली। ऑटोचे चार्जेस होते 150 to 200। आता आम्ही खोपोलीपासून महडच्या गणपतीला बाय ऑटोने चाललो आहोत। ऑटोवाले काका अगदी देवासारखे आहेत। त्यांनी आम्हाला महडच्या गणपतीबद्दल थोडी माहिती सांगितली। खोपोली स्टेशन ते आपलं महडच्या गणपतीचं डिस्टन्स आहे अराउंड 10 to 9 किलोमीटर्स आणि आम्ही आता 10 to 9 किलोमीटर्स बाय ऑटोने चाललो आहोत। ते म्हणतात ना छान माणसं भेटल्यावरती टाइम कसा जातो हे समजतच नाही आणि हे आज आमच्यासोबत खरोखर घडले आहे। ऑटोवाले काका खरंच खूप छान होते। बोलता बोलता टाइम स्पेंड कसा होत होता ते मला आणि घरच्यांना काय समजलंच नाही आणि बघता बघता आम्ही महडच्या गणपतीच्या मेन गेट पाशी पोचलो आहोत। आपण आता मंदिरात पोचलो आहे आणि बघू शकतात मंदिराला जाणारी मेन एंट्रन्स एक हरगे गाइस बघू शकता। आता आपण ओटी घेऊन चाललेलो आहे टुवर्ड्स मंदिराकडे चालत चालत तिघं सुद्धा। ही मंदिराची मेन एंट्रन्स आहे आणि आता आपण थोड्या वेळात आत जाऊ। लाईन लागली आहे इथे। जय देव जय देव जय श्री मंगलमूर्ति दर्शन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव। आणि फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपलं लक किती छान होतं। आपण मंदिरात एंटर करताच आरती सुरू झाली। लाईक वाव। आज थोडी आतमध्ये गर्दी आहे सो आपण लाईनीमध्ये उभे आहोत। मंदिराच्या आतमधला परिसर अगदी छान आहे आणि कोणाचं पण मन प्रसन्न होईल जसं आज आमच्या तिघांचंही झालं आहे। तुमचं सुद्धा नक्कीच झालं असेल। मला कमेंट्स थ्रू नक्की सांगा। अशा प्रकारे आपलं आजचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय। मंदिरामध्ये तर ऑफकोर्स आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही तर आपण गाभाऱ्यात बसलो आता आपला नेक्स्ट पल्ला आहे पालीला तर आपण आता तिकडे जाऊ थोड्या वेळातच। पूर्ण ब्लॉग नक्की बघा। त्याचं मंदिर आहे आता तिथे आरती चालू आहे आणि आपलं मेन मंदिर या साईडला आहे तुम्ही बघू शकतात। गर्दी आता वाढली तुम्ही बघू शकता। आपण मगाशी आलो तेव्हा एवढी तर लाईन नव्हती, आता खूपच लाईन आहे पुढे। आता आपण अजून थोडं पुढे जाऊ जिथे आपले चपला ठेवलेत कारण आपला नेक्स्ट पल्ला पार करायचा आहे।
आता आपण इथून आलो. आता आपण चाललेलो आहे पालीच्या गणपतीला. इथून पालीचं डिस्टन्स आहे अराउंड 35 किलोमीटर्स. आणि हे आहे इमॅजिका वॉटर पार्क. आज इथे खूप गर्दी आहे बिकॉज आज 31st आहे. सो ऑफकोर्स गर्दी तर असणारच. आणि गाईज या घाईमध्ये मला एक सांगायची गोष्ट राहिली, ती म्हणजे आपण महडला ज्या ऑटोसोबत आलेलो आहोत ते काका आपल्याला ड्रॉप केलेलं, त्यांच्यासोबतच आपण आता पालीला चाललो आहेत. त्यांच्यासोबतच आम्ही थोडंसं डील करून चाललो आहेत टुवर्ड्स आपल्या पालीच्या गणपतीला. बिकॉज ऑटोनी गेलेलं चांगलं, तिकडे बसनी खूप गर्दी आहे आणि खूप वेळसुद्धा लागेल आम्हाला. सो त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ऑटोनीच चला. आपण त्यांच्यासोबत छान बार्गेनिंग कर चाललो आहोत टुवर्ड्स पालीच्या गणपतीला, म्हणजेच बल्लाळेश्वरला. भाऊ बाय. काकांनी आम्हाला सोडल्याबद्दल थँक्यू. बरं वाटलं. फोन करा. हो हो. हा आहे तो नंबर आहे. समजा आपण भक्त निवासला पोचलेलो आहे आणि आपण आता या ऑटोने आलो आहे. खूप मजा आली ऑटोमधून. आता आपण आतमध्ये जाऊ, बॅग्स आपले ठेवू आणि मग फ्रेश होऊन आपण मंदिरात जाऊ. आपण इथे पालीला पोचलो आहे, तुम्ही बघू शकता. सांगितल्याप्रमाणे आपण इकडे भक्त निवासच्या इथे थांबलो आहे. हा मेन हॉल आहे आणि आतमध्ये आपलं रूम आहे. थोड्या वेळात आपण तिकडे जाऊ, बॅग्स वगैरे ठेवून आणि मग नंतर दर्शन घेऊ. आणि बघू शकतो केवढा छान मोठा प्लेस इथे त्यांनी मेंटेन ठेवला आहे आणि तेवढी शांतता पण आहे इथे. आता गाईज आपण आपल्या रूममध्ये जाणार आहोत. बघू शकतात तुम्ही आपली रूम. ही आहे आपली रूम. आज आपण इकडे स्टे करणार आहोत रात्री. आता थोडं फ्रेश होऊन आपण मंदिरात जाऊ. खूप छान आहे रूम, बघू शकतात तुम्ही. प्रसादालयाला चाललोय, तुम्ही बघू शकता आम्हाला. हो, भूक तर खूप लागली आहे. सकाळपासून आपली ट्रॅव्हलिंग सुरू आहे म्हणून. व्हेरी गुड बेटा, तब तक तुम सेफ हो. One eternity later. गाईज ही आहे आमची रूम आणि आम्ही इथे आराम करतोय. मॉर्निंगला लवकर उठलेलो म्हणून आराम करतोय. आता आपण इथून लगेच आपल्या गणपतीचे दर्शन घ्यायला जाऊ आणि तुम्हाला पण ब्लॉगच्या थ्रू दाखवतो कसं काय मजा करतो आम्ही अजून. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. दुपारचे 5:30 वाजतात आणि स्कूल तुम्ही बघू शकता. अजून पण ऊन आहे बाहेर आणि इकडे छान वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. हे भक्त निवास आहे जिथे आज आपण स्टे केला. आतमधला तर इंटिरियर दाखवलं, बाहेरचा हा पॅसेज आहे. छान सर्विस आहे इथे, लाईक मस्तच वाटलं इथे आल्यावरती. भक्त निवास क्रमांक 1. आम्ही ग्राउंड फ्लोअरचाच रूम घेतला आहे. छान वाटलं. पण भाविकांची गर्दी बघू शकतात. एवढ्या संध्याकाळी सुद्धा दर्शनासाठी येतात. आपण पण आता चाललो आहे दर्शन घ्यायला. चला, मंदिराची एंट्रन्स. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. गाईस तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी खेळ, तसंच देवाचं सामान, गणपतीच्या मूर्ती, पापर्स वगैरे जे जे काही आहे तुम्ही पाहू शकता. इथे आल्यानंतर बाजूलाच हॉटेलसुद्धा आहे, खाण्याची व्यवस्थासुद्धा चांगली आहे. आणि आपण आता चाललो आहोत पुरातन शिव मंदिरात. आणि हे आहे श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली. आणि तुम्ही आतमधलं इंटिरियर तर नक्कीच बघू शकतात. किती छान रेखीव काम केलं आहे. आता आपण मंदिराकडे चाललो आहोत. गर्दी नाही आहे एवढी, बट आतमध्ये थोडीशी गर्दी आहे, हे आवाजावरून समजत आहे. नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. आणि ऑफकोर्स आपण मंदिरात आलो आहोत तर नक्कीच इकडून पेढे, लाडू, प्रसाद घेऊन जाणं हे साहजिक आहे. आणि हा पेढा जो आहे अतिशय छान आहे, लाईक मला खूप आवडला. मंदिराच्या अगदी जवळ ह्यांचं हे शॉप आहे.
आज आपण इकडे स्टे करणार आहोत. तर परत आपण 8 वाजता इथे मंदिरात आलो आहोत आणि मंदिराच्या गाभाऱ्यात येताच आपली आरती सुरू झालेली आहे. जसं की स्टार्टिंगला मी सांगितलं की आतमधलं काम खूप रेखीव आहे, तर तुम्ही मंदिराचा गाभारा तर नक्कीच बघू शकतात आणि त्यावरून समजेलच तुम्हाला की काम किती रेखीव केलं आहे. भाविकांची गर्दीसुद्धा बघू शकतात आणि हा आहे मुख्य प्रवेशद्वार. रात्रीचे 9 वाजतात. आपण प्रसादालयाच्या समोर आहोत. आत्ताच आपलं दर्शन झालं. आता आपण जेवणासाठी जाऊ. ते प्रसादालयाचे कूपन. सकाळी जेवण 30 रुपये असतं आणि रात्रीचं जेवण 20 रुपये आहे. भाविकांची गर्दी. तर गाईज अशा प्रकारे आजचं आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्कीच बघितला आहात आणि खूप छान वाटलं. आता रात्रीचे 9:30 वाजतात अप्रॉक्सिमेटली आणि आता लवकरच झोपू बिकॉज इकडे नेटवर्क नाही आहे. तर मला जास्त वेळ इथे ऑनलाईन राहतासुद्धा येत नाही आहे. तर आपण लवकरच झोपू बिकॉज आपली मॉर्निंगची लवकरची ट्रेन आहे टुवर्ड्स आपल्या घरी आणि आपली जर्नी लगेचच वाइंडअपसुद्धा होईल. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण फॅमिलीकडून ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर. चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. One eternity later. आता आपली जर्नी आहे टुवर्ड्स आपल्या घरी. मीन्स आपण आता इथून नागोठणे स्टेशनपासून ते पनवेल स्टेशनला जाणार आहोत. हो तुम्ही बरोबर ऐकलं, पनवेल स्टेशन. जसं आम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये सांगायचो की जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे आणि आज आम्ही खरंच पनवेल स्टेशनला उभे आहेत. तुम्ही बघू शकतात. जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. अरे पनवेल ही आ गए हम लोग. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. सकाळी लवकर निघालो पालीवरून आणि काहीच नाही, भूक लागली. अरे यार नंतर लक्ष झालं आतमध्ये माझ्याकडे चॉकलेट्स आहेत आणि मस्तपैकी एक छानपैकी चॉकलेट्स भेटलेलं आहे. वाव सो क्यूट. एकटेच खाणार वाटलेला चालला. तर काही अशा प्रकारे आपला ब्लॉग संपला आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा.